पाहुण्यांची आई पाहुण्याले लोक घर 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 झालं का आमचं येऊ द्या पाहुण्याले आजवाल पाणी ठेवलाय ना बाहेर तुम्ही काळजी करू नका सर्व ठेवलाय पाणी ठेवलं आहे साबण ठेवली आहे त्याच्यानंतर मी टावेल वगैरे सगळं ठेवलंय टेन्शन नका घेऊ राम 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 पाहुणे राम 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 या बसा आता बांधलो आता आजोबा काही त्रास घेत झाला का गाडी इथं येताना काही त्रास घेत नाही झाला आम्हाला बरोबर आलो आम्ही आणि आपला इयान बाबू आला होता ना न्यायालय त्याला आम्हीच पाठवलं जाऊ त्यांना आप्पाजीला सुचन नाही खूप दिवस झाले आपलं घरने पाहिलं त्यांनी तर म्हणून म्हटलं जा घ्यायला तर आला मग तो तुम्हाला घ्यायला पाणी आणते बेटा पुरी वाटत ना तिकडे बाहेर आला नाही अधिक काका येते ना तो येऊन राहिला या बसा बसा इथे बसा घर चांगला रे बाहेर मध्ये चांगलं दिसलं लवकर लवकर दे ना ग ग्लास भरून बस बस एकच भरायचा आहे घ्या लवकर बाबू पूर्ण ट्रेस भरून राहिली आपली बाई तर शहरामशी जास्त आपटू नको ग्लास कसा आहे पाहुणे म्हणून ग्लासच आपटते पप्पा ग्लास भरले मी लवकर बाबू बरोबर ठेवतो टी टेबलवर बरोबर मग पाहुणे घेते मग तिचे ग्लास आई मी देतो बरोबर हातात टी टेबलवर ठेवत असते का पहिले मग ठेवा लागते रिकामा पप्पा शहाणा आहे माझा विहान ठेव कसं करायचं करतो काकू किती छान दिसतंय आपला विहान दादा छान दादा नवीन ड्रेस घेतला वाटते पोरीची इकडे पाहिले ती म्हणून किती खूपच छान आहे दादाचा ड्रेस जास्त कुरकुल करू नका जोरा ना तिकडे आवाज ऐकू येईन आपला बरं लवकर आपण आता पोह्याच्या प्लेटा भरू पोहे झाले आम्ही पोहे पहिलेच करून ठेवले गरम करते थोडेसे आणि देऊन देते मग मग आम्ही काढू लागतो थोडंसं प्लेटा गिटा तुम्ही आले म्हणून आधार दिला बरोबर पाहुण्याला का काहीच मोठी होती बाई पाच पाहुणे असले की जास्त दगदग वाटते बाई होईन का होईन त्याच्यात मी सार पुसा दिसा लागते सगळं व्यवस्थित द्या लागते चांगलं झालं पाहिजे म्हणून टेन्शन राहते बाय तुम्ही होते म्हणून मला आधार झाला आम्हाला बोलत जा तुम्ही पाहुणे आले म्हणजे आम्ही करू लागतो तुम्हाला म्हणून पोरी आता दादाचं लग्न जुळलं पाहिजे मग द्यायला ना करा आपल्या दादाचं आत्ताच लग्न जुळलं पाहिजे म्हणून पोरीचं सोबत पोरगी चांगली आहे म्हणजे पाहिले काकू काय टेन्शन घेता जुळती आपला दादा चांगलाच आणि पाहिले घरी चांगला माझी माय पसंत लवकर आमच्या बाबूचं विहानचं लग्न जुळलं पाहिजे ओ माय या पुऱ्याला कवत्या मदत तिले बरं झालं हो पोरे वाल्या मासून जराशी मदत होती माहिसून मला करून येते तो माय मी गेलं असतं कांदा चिरू लागला असतं तुम्ही टेन्शन न घेऊ आम्ही आहे माहिती बुडी आवाज मोठा कसं वाटते मला ऐकून येतं सारेल ऐकून येत जोरा बोलते आमच्या बोला आता पाहुणे आहे म्हणून आता ते काय सांगा ते काही विचारायला साठी यायला ऐकूच नाही जात म्हणून त्या जोराने बोलते आजी आरामशीर बोल पाहुणे गाऊ माय बरोबर द्यायला ना सगळं व्यवस्थित नाही तुम्ही टेन्शनच नका घेऊ पुरे उभ्याच राहता काय भर ना लवकर पोह्याच्या प्लेटा मग वेळ होते ना आता तो येईनच ना पाणी घेऊन वापस भरा अधिक पाण्याचे ग्लास भरा लागते लवकर करा माणसं बारीक त्या आपल्यासोबत ते वाटतं पोरीची बाबा वाटून राहिलं मला उंच पुरे बारीकशा आले हो किती जण आले आपण आपल्या आप्पाजी वैथे पोरीचे बाबा आले दुसरं कोणीच नाही आलं एक पोरगा आहे वाटते बाई पण पोराचा आवाज येऊन राहिला इकडल्या साईडचं काही दिसत नाही मला आणि घ्या पाणी वाटतं पाणी भलतंच थंड आहे बा आपला पोरगा विया नाही याचं ना हो लहानपणी पाहिलं होतं मी याला पाणी देखीलच पोरगा आपल्या राजीव पोरगा वया प्रश्न विचारून घ्या नाश्ता गिस्ता होऊ द्या ना आबाजी मग विचारा प्रश्न मस्त पाहिली उंच पुरही आहे पोरीला आपल्या शोभते पण 3 पोरं आहे आपला हा विहान फायनान्स मध्ये काम करते फायनान्स कंपनीत 2 पोरं आपले धंदेच करते एकाचा आहे डेअरीचा धंदा त्याचा आहे कपड्यात दुकान मोठा आहे कपड्यात दुकान आपलं आणि तसा तिसरा धंदा आहे त्याच्यावर माणसं ठेवले आपण तिसरा धंदा आहे आपला चांगला मोठं मॉल्ट केलाय टाकलाय चांगला आहे तुमचं हा पोरगा कोण नोकरी करते ह्या नोकरी शिकला आहे बा म्हणून करते आता सध्या तसा याच्याच नावावर मला आहे पोराच्याच नावावर आपल्या मोठ्या पोराच्या नावावर मला आहे आणि याचा 1 नंबर धंदा आहे सगळे हाताखाली माणसं आहे म्हटलं मी जातो मग बसाले पैशाच्या गल्ल्यावर माणसं ठेवून देतो आम्ही सध्यापुरती हा सध्या जॉब करतो म्हणते त्याला करू द्या इच्छा आहे तोपर्यंत असं म्हणजे पोराचे 2 आहे मलाही आहे मॉल तर चांगला चालते त्याचं घरगीर म्हणूनच चांगला आहे आणि जॉबच्या वर्षात एवढं नाही होत बा बोईसाठी तसं हे करून घ्यायला पुरते पक्क चांगला आहे पोरग पाहा लागन आता विचार करा लागन बोलावून घ्यावं काय कसं आहे माहीत पडते आता बोलले गेल्यावर पोराले प्रश्न विचारल्यावर तोत्र आहे का काय आहे लक्षात येते का हुशार आहे का बयाळ आहे त्या पहिले प्रश्न विचारा मग बोलावून घेऊ आपण चांगलं तसं सगळं बरोबर आहे फक्त आता पोराचं जरशी परीक्षा घ्यायची राहिली मग पोराला बोलावूनच घेऊ आपण तुमचं काय शेतीवाडीचं कसं सुरू आहे मस्त सुरू आहे बा आपलं काय आपण जातो वाटलं चक्कर टाकायला पोरच पाहिजे आपलं पोरच चांगली पाहिजे तुमचं कसं आहे हो शेती किती कसं चालू आहे सगळं चांगलं चालू आहे तुमचे धंदे वाटते तिघाचे 3 आहे ना हो तिघाचे 3 धंदे पोराचेच आहे आपलं काही नाही आहे पोरायचंच आहे आता आपल्या घराची डेव्हलपमेंट झाली राजू छोटंसं दुकान होतं जास्त नव्हतं आपलं लहान चुकलं होतं कामापुरतं चाले पण आता ह्या पोरानं लय वाढवलं आपल्या असं तसं धंदे पाणी चालू आहे सगळं चांगलं चालू आहे आमचं तसं आमची शेती जास्त आहे नाही म्हणून जरासा प्रॉब्लेम आहे 2 चक्कर आहे पण आम्हाला शेतीत जायचं पोरं जात नाही ना आपली शेतीत धंद्याच्या मागे लागल्यावर काय आहे
शेतीचे कमीच पडते ना, त्याच्यापेक्षा धंदा चांगला जोराने चालते ना. आम्ही शेती घेऊन टाकली असती, पण पोरं म्हणते शेतीकडे पाहिले कोणी नाही म्हणते. बाबा तुम्ही कशाला म्हणते, तुम्ही स्वतःला त्रास घेत बसता म्हणते. राहते ना म्हणते, आपल्या धंद्यावरच चांगला आहे म्हणते, म्हणून आम्ही शेती घेऊन राहिलो. नाही तर आम्ही शेती लवकरच घेऊन टाकली असती. आपल्याविषयी काही पोरं आता त्याच्या अलग पैसे आहे, याच्या अलग पैसे आहे, तिघाच्या अलग पैसे आहे, काय विषय घेऊन टाकली असती. पोरं नाही म्हणून राहिले. पोहे राजू लय दिले पोहे, पोटाला मावून दिले पाहिजे एवढे. म्हणजे एवढे दूर आले, भूक लागली असं ना, घ्या तेवढे. कमी करा ना, थोडे कमी करा ना. हो, भूक लागली असं खा. विचार ना पोरा, प्रश्न काही विचारायचे संत. तुम्हीच विचारा ना. आपलं आपलं पहिल्यांदाच आहे काम. विचारा तुम्ही, मला काही विचारत नाही. एवढं विचारा तुम्ही. जरा समोर इकडे. बाबू नाव काय बाबू? माझं नाव विहान. तुझी जन्मतारीख कोणती आहे? 27/10/93. ते बरोबर बसते आपल्या बैच्या. बैले जास्त वयाचा डिफरन्स नाही येत. काय झालंय बाबू? माझं BCA झालं आहे. BCA काय असते? कॉम्प्युटर मधली डिग्री आहे. त्याला आपली पदवी म्हणते. असं होय बाबू. ते सध्या कुठे नोकरी चालू आहे? माझी फायनान्स मध्ये मी जॉब करत आहे. तसा माझा मॉल पण आहे. मी त्याच्यावर थोडं कामगार ठेवले आहे आणि बाबाच पाहतात ते सध्या. पोरीविषयी तुझी काय अपेक्षा आहे? चांगली मनमिळावू असली पाहिजे आणि चांगली जराशी शिकली पाहिजे आपल्याला. हो, आपली बाई 12वी झाली आहे, तिला शिकायचं आहे, पण ते जरासं परिस्थितीनं शिकणं नाही झालं तर म्हणून. नाही तर पोरगी हुशार आहे आपल्या इच्छी. टेन्शन नका घेऊ, आपण घरी आल्यावर शिकू शकतो ना. तुमची किती आहे बाबू? माझी 5'4" आहे उंची. असं हां. मी बाबू तू मला ओळखत नसन. मी त्या बाबाचा चांगला मित्र आहे. आम्ही म्हणजे गावात होतो तेव्हा एकामेकाला चांगलं ओळखतो. आमच्या इथं येलेच आहे ना, का त्याला सामान गिमान विकत गेले, आमचं दुकान आहे तर. म्हणजे आप्पाजी काऊन तू मी म्हणते बा, आपला चांगला घनिष्ठ संबंध आहे म्हणून मी असं बोलून राहिलो. आता पोरीच्या इकडून मी जवळचं झालं, पोराची इकडला जवळचा. आता मनातला माणूस असल्यावर आता दोघांच्या जवळचं झालं. इकडून नाही बोलू शकत नाही, तिकडून नाही बोलू शकत नाही, पण आपले जवळचे नातं आहे. भाऊ वैकी ठेवचं पायकी माहिली. हो, त्याला कशाचा, त्याला माहिती आहे. मी सांगितलं आप्पाजी म्हणून आपले. मला बाबाने सांगितली तुमची ओळखी, म्हणून माहीत आहे मला. पूर्ण सेटल आहे. 3 पोराचे 3 आपण फ्लॅट घेऊन ठेवले आहे. आता शहराच्या ठिकाणी फ्लॅटच आहे. हे घर आहे आपलं, 4 आहे. सगळं व्यवस्थित सेटलमेंट झाली आहे सगळ्याची. पूर्ण सेटलमेंटच पाहिजे बा, म्हणजे कोणाचं काही राहत नाही. बरोबर आहे, सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे पण त्या पोराचं. सेटल आहे. बोलावून घ्याले पुरते बाबाले येईले. सगळं बरोबर आहे. बोलावूनच घेतो पोराले दाखवाले. पोरीला पोरगा आवडला तर लावूनच घेऊ टिक केले काले. बोला तुम्ही, काय बोलायचं आहे तुम्हाला? मग आपल्या पोरीला पाहिले तुम्ही काय? आम्ही येतो मग, तुम्हाला फोनच करतो.